एक मोळ आहेत. एकावर एक. मग तुम्ही देगाव हद्दीमध्ये ऊस तोडलाय असं म्हणला. 12 वर्ष झालं तोडतो इथं. 12 वर्ष झालं. मग पण 12 इतर वर्षात असा ऊस नव्हता कवा. बरं, इतर शेतकऱ्यांचं काय ॲव्हरेज आहे? आवरात पहिल्यांदी तर तोडाचा 35-40 एवढ्याच्या वर नाहीत निघाला. मग आता ह्यांचं ॲव्हरेज तुम्हाला काय वाटते? आवरत आम्ही तर उलट हापका लागलो म्हणलो तर 4 दिवस झालं नाही तर एवढंच तोडता पलीकडे जायनात म्हणलो. हा. हापका लागलो तर खेप बी अशी भरती 7च कोयत येतं 25-26 टन तोडा लागलो तर 5 वाजता घरला जायला लागलो. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये ज्यादा हा. टनेज निघायला हा, लागल्या ज्यादा. तुम्हाला वेळ जास्त लागायला लागला. बाया सुद्धा हापका लागल्या बांधायला आणि कटभर तोडा तर माग माल निसता दिसा लागलाय 30 मुळी 40 मुळी एका कोटात. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे बघून आश्चर्यचकित वाटलं. हा ओके. आश्चर्यचकित वाटण्यासारखं आहे. 205 दिवसाचं एवढी ग्रोथ होत नसते ऍक्च्युली, पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ग्रोथ झाली. आणि तुम्ही 20 वर्षापासून 25 वर्षापासून तुमचे वडील तुम्ही शेती करताय. हा. मग तुम्हाला आताच्या कंडिशनला चालू वर्षामध्ये तुम्हाला किती टनानं ॲव्हरेज जास्त वाढला असेल? टनानं म्हणण्यापेक्षा 1.5 एकरात आजपर्यंत इथं कधी 70, 75, 80 टनापेक्षा जास्त जात नव्हता. आतापर्यंत 94 टन ऊस गेलाय आणि आणखी कमीत कमी 25 ते 26 टन ऊस जागेवर. म्हणजे 120 टनापर्यंत तुम्ही हो, काढताय. 120 म्हणजे टनाच्या 40 टनामध्ये 40 टनाची तुम्हाला एक्स्ट्रा वाढ मिळाली. हो, ते जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शेतकरी मित्रांनो बघू शकता